100 पेक्षा जास्त महिलांना रोजगार देणाऱ्या या रणरागिणीची ही कथा। कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचं साम्राज्य त्यांनी उभारलंय। उच्च शिक्षण घेऊन आज हजारो तरुण तरुणी बेरोजगार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र परिस्थितीचा कुठल्याही प्रकारचा कांगावा न करता ग्रामीण भागातील आणि डोंगर दऱ्यात राहणारी एक रणरागिणी मथुरा तानाजी जाधव यांची ही सक्सेस स्टोरी। स्वतःच्याच खेडेगावात एका बचत गटापासून त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी इथपर्यंतचा प्रवास करून त्यांनी 100 पेक्षा जास्त महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिलाय। मागील 2 दिवसांपासून नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। याच कृषी प्रदर्शनात वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनी घोटी येथील लाकडी घाण्याद्वारे नैसर्गिक तेल निर्मिती, हातसडीचे तांदूळ, भाजणीचे थालीपीठ, नैसर्गिक गूळ आदी खाद्यवस्तू तयार करणाऱ्या कंपनीचा स्टॉल उभारण्यात आला। या स्टॉलला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी सदिच्छा भेट देऊन कंपनीच्या उत्पादनांची माहिती घेतली। पूर्णपणे सेंद्रिय आणि विषमुक्त असलेल्या त्यांच्या उत्पादनांचं यावेळी कृषी मंत्र्यांनी कौतुक केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनी घोटी तालुका इगतपुरी येथे असून या कंपनीद्वारे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, यामध्ये प्रामुख्याने शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, खोबरेल तेल, करडई तेल, तिळाचं तेल, खुरसणीचं तेल, मोहरीचं तेल इत्यादी विषमुक्त तेलाचे उत्पादन केले जाते। सोबतच हातसडीचे तांदूळ, भाजणीचे थालीपीठ, नैसर्गिक गूळ इत्यादी उत्पादनांना राज्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र राज्याबाहेरून देखील प्रचंड मागणी आहे। या उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने हे उत्पादन तयार केले जातात। आपल्या शरीराला आवश्यक फॅटी ऍसिड्स, विटामिन्स, मिनरल्स हे सर्व नैसर्गिक घटक या तेलात प्राप्त होतात। तसेच शुद्ध तेल खाल्ल्याने वातदोष संतुलित राहतो, त्यामुळे आजार होत नाहीत। हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबिटीज, ब्रेन डॅमेज यासारख्या आजारांवर देखील शुद्ध तेल गुणकारी असल्याचं तज्ज्ञांकडून समजतं। या कंपनीविषयी अधिक माहिती वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका मथुरा जाधव यांनी दिली। आमचा सध्या भर हा नैसर्गिक सेंद्रिय शेतीवर आहे। माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या सेंद्रिय शेतीला, नैसर्गिक शेतीला चालना दिलेली आहे आणि आमच्या कंपनीचा उद्देशच आहे का या आत्मनिर्भर भारतामध्ये ज्या महिलांच्या डोक्यावर 10 फुटाचं छत सुद्धा नाही अशा महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। हातसडीचे तांदूळ आम्ही पहिल्यापासून 2009 पासून बनवतो। आमचे 10 लाकडी घाणे आहे आणि त्या घाण्यांद्वारे आम्ही तेलबियांवर प्रक्रिया करून तेलाची निर्मिती करतो। सर्व नागरिकांना विनंती करेल, विषमुक्त अन्न हे काळाची गरज आहे आणि खरोखरच तुम्ही लाकडी घाण्याचं तेल घेत जा। जे जे आपल्या आरोग्याला चांगलं आहे अशा गोष्टी विकत घेऊन खा, असं आज मी या ठिकाणी नागरिकांना आवर्जून आवाहन करेन। दरम्यान खाद्यपदार्थांमध्ये कुठलीही भेसळ नसलेले लाकडी घाण्याद्वारे बनवलेले नैसर्गिक तेल, सोबतच हातसडीचे तांदूळ, नैसर्गिक गूळ इत्यादी सेंद्रिय पद्धतीने बनवलेली उत्पादने ही आपल्या आरोग्यासाठी काळाची गरज बनत चालली। प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी या स्टॉलवर मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। या प्रदर्शनानंतर देखील आपण स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि या विषमुक्त उत्पादना याचा लाभ घेऊ शकता। आपण घर बसल्या देखील मागवू शकता। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।